नमस्कार, मी डॉक्टर विजया ठाकरे नंदुरकर फ्रॉम नंदुरकर हॉस्पिटल पवनी डिस्ट्रिक्ट भंडारा। आज आपण किलॉइडबद्दल ऐकणार आहोत आणि चर्चा करणार आहोत। तुम्ही कधी किलॉइडचं नाव ऐकलं असेल। बघाल किलॉइड म्हणजे काय असते की आपल्याला समजा एखादी जखम झाली, कुठेही शरीरावर जर बॉडीवर जखम झाली, तर कुठलीही जखम ही जेव्हा बसते ती सुकत येते, तेव्हा ती हळूहळू एक स्कार तयार होतो। पहिले खट्टी पकडते आणि मग नंतर हळूहळू आपल्या त्वचेसारखी नॉर्मल त्वचा येऊन जाते, ती प्लेन होऊन जाते। पण किलॉइड म्हणजे काय, थिकन स्कार म्हणजे जखम झाल्यानंतर ती जखम सुकल्यानंतर प्लेन नाही आहे, तर त्या त्वचेच्या वरती एक एक्स्ट्रा ग्रोथ तिथे तयार होते। म्हणजे थिकन जाड अशी त्वचा तिथे वरती तयार व्हायला लागतं, तर त्याला आपण किलॉइड म्हणतो। तर ही जर एखाद्याला एखाद्या ठिकाणी झालं, तर याच्या शरीरात जर टेंडन्सी झाली त्या पेशंटच्या, तर शरीरावर कुठेही जर जखम झाली तर ते वाढत जाते। काही काही पेशंट असतात की त्यांना ऑपरेशननंतर एखादी जर सर्जरी झाली असेल, तर आपण नॉर्मली बघतो ऑपरेशननंतर काही टाके दिले, टाचे लावले असतील टाके डॉक्टरने, तर ते प्लेन येऊन जातं। पण काही काही पेशंटमध्ये ज्यांच्या याच्यात किलॉइड फॉर्मेशनची टेंडन्सी आहे, तर ते प्लेन न येता ती ऑपरेशननंतर जी स्टिचेसची जागा आहे, वरती तिथे वाढ होत जाते। अनेक असे पेशंट आहे, पहिले त्यांना छोटंसंच तो तयार होतो, पण जसं ते जुनं होत जाते किंवा पेशंटचं वय वाढत जाते, तसं तो जो किलॉइड आहे त्याचं साईज मोठं होत जातो। असे पेशंट आहे ज्यांना एखादा समजा आता काही पेशंट माझ्याकडे होते ज्यांना काही गाठी होत्या, जसं गँग्लियन होतं रिस्टवर, ठीक आहे, किंवा कोणाला छातीवर गाठी होत्या काही पेशंटला, तर त्यांनी ती सर्जरी करून रिमूव्ह केलं। तर ते रिमूव्ह केल्यानंतर ते प्लेन नाही झालं, उलट तिथे स्कार तयार झाला, तो किलॉइड तयार झाला, म्हणजे थिकन स्कार तयार होऊन ते किलॉइड तयार झालं आणि ते वाढत गेलं। तर काही छोटंसं होतं जेव्हा झालं तेव्हा, आणि आज ते वाढत असे पेशंट आहे की बिलकुल एवढं मोठं ग्रोथ, म्हणजे एवढं मोठं किलॉइड इथून इथपर्यंत मोठं, म्हणजे जर चेस्टला एका पेशंटला झालं होतं, तर पूर्ण एवढा मोठा पॅच इथे किलॉइड त्या पेशंटला तयार झालं होतं। तर त्याच्यामध्ये कधी-कधी खूप जास्त इचिंग राहते, दुखते सुद्धा, आणि आजूबाजूची त्वचा अशी आवळल्यासारखी तिथे होत असल्यामुळे तिथे पेन राहतो आणि कंटिन्यू इरिटेशन असते। तर अशा केसेसमध्ये होमिओपॅथिक मेडिसिन खूप चांगलं काम करतात। अनेक आमच्याकडे पेशंट आहे किलॉइडचे। कारण बघा, तुम्ही समजा डॉक्टरकडे गेलं तर तुम्हाला सर्जरी सांगणार, पण तुम्हाला सर्जरी केल्यानंतर तुमच्या शरीरात ही टेंडन्सी झाली आहे, तुमची जागा सर्जरीनंतरही ती प्लेन येणार नाही, ती परत टेंडन्सी झाल्यानंतर परत तिथे वाढ होणार। तर अशा केसेसमध्ये होमिओपॅथिक मेडिसिन खूप चांगल्या प्रकारे काम करतं। म्हणजे जो तुमचा किलॉइड आहे त्याची सगळ्यात पहिले तर त्याची वाढ ते थांबवून देतं, आणि दुसरं जे झालेलं आहे ते सुद्धा तुमचं हळूहळू ते प्लेन येऊन जातं, आणि त्याच्यापासून तुम्हाला काही त्रास नाही जाणवणार, त्याच्यापासून तुम्हाला खाजेचा त्रास नाही होणार, तुम्हाला पेन नाही होणार, आणि ते हळूहळू दबत प्लेन होऊन जाणार। तर होमिओपॅथिक मेडिसिन किलॉइडमध्ये खूप चांगल्या प्रकारे काम करतात। जर आपल्यापैकी कोणालाही असं किलॉइडचा प्रॉब्लेम असेल, तर नक्की आपण होमिओपॅथिक डॉक्टरांचा सल्ला घ्यायला पाहिजे आणि त्यांचं ट्रीटमेंट सुरू करायला पाहिजे। थँक्यू।